नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आज मी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे, ज्यांचं सिलेक्शन 1, 2, 3 किंवा 4 ते 5 मार्कांनी राहिलेलं आहे। ते सर्व आपले शिक्षक अभियोग्यता धारक गेल्या कित्येक महिन्यांपासून सेकंड फेजची वाट बघत होते। त्यासाठी भरपूर प्रयत्न केले गेले, परंतु सेकंड फेज झाली नाही आणि आता तीच जी सेकंड फेज आहे शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा आहे तो आता होणार आहे, अगदी लवकरच होणार आहे। त्याची प्रोसेस सुरू होत आहे। त्या संदर्भामध्ये परिपत्रक निघालेलं आहे, नोटिफिकेशन तुम्ही वाचलेलं असणार आहे। तर त्या संदर्भामध्ये तुमचे काही प्रश्न आहेत तर त्या विषयांवर आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। सेकंड फेज होणार आहे, त्यामुळे आता प्रत्येकाच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण झाला की सेकंड फेज होणार आहे तर मग मला संधी मिळेल का? प्रत्येकाने प्रत्येकाचं क्वालिफिकेशन आजच्या डेटला वाढवलेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पात्रता वाढलेल्या आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन वाढलेलं आहे, मग आम्हाला संधी मिळेल का? काही असे शिक्षक आहेत ज्यांचं एज बार झालेलं आहे किंवा काहींचं एज बार होण्याच्या मागे आहे, मग आता आम्हाला संधी मिळेल का? जाहिराती आल्या, कारण तुम्हाला माहिती की सेकंड फेज होणार आहे म्हणजे त्याला नव्याने जाहिराती येणार आहे। नव्याने म्हणजे कुठल्या? ज्या आपल्या 10% ज्या जागा कपात केलेल्या होत्या त्या तर येणारच आहेत। त्याचबरोबर सेकंड फेज मध्ये जर तुम्ही सुरुवातीपासून शिक्षक भरतीचे व्यवस्थित अपडेट्स घेत असाल तर तुम्हाला माहित आहे की काही ज्या जागा आहेत, काही ज्या जाहिराती आहेत त्या फर्स्ट फेज मध्ये आलेल्या नव्हत्या। मग तिथे संच मान्यता असो, बिंदू नाहमवली असो किंवा अन्य काही बाबतींमध्ये तिथं समस्या निर्माण झाल्यामुळे त्या जाहिराती तेव्हा देता आल्या नाही। मग त्या जाहिराती पुन्हा नव्याने येणार आहेत। मग त्या जाहिराती नव्याने येणार आहेत तर मग आम्ही आता त्याच्यासाठी इलिजिबल आहोत का? त्याचबरोबर 10% जागा या जाहिराती, मग या सगळ्या ज्या जागा येणार आहेत, मग त्या जागांमध्ये ज्यांचं एज बार होतंय ते विद्यार्थी किंवा ज्यांचं नव्याने क्वालिफिकेशन आहे ते आपले अभियोग्यता धारक, मग सगळ्यांच्या मनामध्ये जे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत तर त्या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत। याबद्दल तर आपण डिटेल बोलूच, परंतु ज्यांना या व्हिडिओच्या बद्दल किंवा सेकंड फेज बद्दल कुठलीही काहीही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आपण त्यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया। तर बघा, सर्वात सुरुवातीला जागा किती येऊ शकतात तर मी तुम्हाला सांगते की जागा या 10% कपात आहेत, तर झालेल्या भरतीच्याच 10% जागा येतील असं अजिबात नाहीये। जागा 10% काही जिल्हा परिषदांमध्ये कपात केलेल्या होत्या तर त्या येणारच आहेत। त्याचबरोबर नव्याने काही जाहिराती, नव्याने म्हणजे ज्या मागच्या फेजमध्ये ज्या जाहिराती आल्या नाहीत तर त्या जाहिराती अशा मिळून बऱ्यापैकी जागा येऊ शकतात। जागा जास्तीत जास्त येण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायचे आहेत थोडेफार। आता तुम्हाला माहिती सेकंड फेज होणार आहे म्हटल्यावर मग सेकंड फेज कधी होणार, काय होणार या संदर्भामध्ये आयुक्त कार्यालयात असो किंवा आपल्या पद्धतीने ज्या ठिकाणी आपल्याला प्रयत्न करता येईल जिल्हा परिषदेमध्ये वगैरे, जिथे जागा कपात केल्या गेलेल्या होत्या किंवा ज्या जाहिराती आतापर्यंत समजा काही संस्थांच्या जाहिराती आलेल्या नव्हत्या तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त आकडा येईल। कारण एकदा आकडा आला की मग नंतर त्या गोष्टी तिथे सेकंड फेजमध्ये फिक्स होतील। कारण सेकंड फेजमध्ये तुम्हाला अपात्र, गैरहजर आणि रिक्त त्या जागा देखील येणार आहे आणि काही जिल्हा परिषदांमध्ये बऱ्यापैकी म्हणजे गैरहजर, अपात्र, रिक्त आढळले आहे, काही ठिकाणी नाहीये, पण त्या जागा तर त्या सगळ्या जागा सेकंड फेजमध्ये येणार आहे, त्यामुळे आकडा बऱ्यापैकी मोठा असू शकतो। त्यामुळे ज्यांचं आता सिलेक्शन, म्हणून मी म्हटलं की 1, 2, 3, 5 मार्कापर्यंत तुम्ही होप्स ठेवू शकतात। आता बरेचसे जण मला म्हणतात की मॅडम तुम्ही आधी सांगतात आम्ही होप्स ठेवतो आणि मग आमचं सिलेक्शन होत नाही, तर असं आता होणार नाही। जर मी सांगते त्या पद्धतीने जर जागा आल्या तर नक्कीच मेरिट बऱ्यापैकी खाली जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही होप ठेवायला हरकत नाही। हे यासाठी मी म्हणते की आता तुम्हाला नव्याने परीक्षा द्यायची नाही, जाहिरात फक्त तुमच्या समोर नव्याने येणार आहे। कारण नव्याने परीक्षा देणं म्हणजे तुम्ही विचार करा, फॉर्म भरण्यापासून ते अभ्यास आणि त्यानंतर परीक्षा, त्यानंतर तुमचं जे काही आहे ते नॉर्मलायझेशन वगैरे रिझल्ट नॉर्मलायझेशन, आणि मग या सगळ्यामधून गेल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस होते। सध्या आपली परीक्षा झालेली आहे, आपल्याला माहिती की माझं सिलेक्शन 1, 2, 3 मार्कांनी राहिलेलं आहे आणि काही गोष्टींमुळे माझं राहिलेलं आहे, त्या कदाचित जर पूर्ण झाल्या तर नक्कीच माझं सिलेक्शन होईल, ही गोष्ट तुम्हाला माहित आहे। त्यामुळे आता जी सेकंड फेज आहे तर त्यामध्ये तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे। आपण परीक्षा दिलेली आहे, आपण आता फक्त येणाऱ्या ज्या जागा आपल्या हक्काच्या जागा होत्या, ज्या कपात करून ठेवलेल्या होत्या त्याचीच आपण सध्या आता वाट बघत आहोत। तर हा मुद्दा याचा झाला। आता वयाचा मुद्दा, बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं आहे की आमचा आता एज बार होत आहे। तर बघा, आपल्या ज्या 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या ज्या परीक्षा झालेल्या होत्या ना, त्यासाठी तोपर्यंत ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यासाठी 2 वर्ष वयोमर्यादा वाढवून दिलेली होती। आता आपल्याला माहिती आहे की
त्या कालावधीमध्ये आपली जाहिरात काही आलेली नव्हती. म्हणजे आपली जाहिरात म्हणजे आपली एक्झाम झाली होती, नंतरच्या काळामध्ये आपली जाहिरात आली, परंतु आपली जी 10% जाहिरात जी आहे किंवा जी आता नव्याने ज्या काही थोड्याफार संस्था येतील ती जी जाहिरात आहे तेव्हा आलेली नाही. मग ती जाहिरात केव्हा आली? 2023 मध्ये परीक्षा झाली आणि ती जाहिरात जर 25 मध्ये येत असेल आणि अशा सिच्युएशनला 2 वर्ष त्यावेळी एक्झामसाठी वाढवून दिलेले होते, जाहिरात ही एक्झाम नंतर आलेली आहे. एकमेव शिक्षक भरती ही अशी आहे की ज्यामध्ये परीक्षा आधी घेतली जाते, तुमचा जो एज्युकेशनल क्वालिफिकेशन असो किंवा तुमचा एजचा क्रायटेरिया हा ठरवून दिला जातो आणि त्यानंतर दीड वर्षांनंतर जाहिरात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर म्हणजे जे शिक्षक आहे किंवा जे एक्झाम देणारे आहेत त्यांच्यावर ही नामुष्की ओढवते की मी आता एज बार होत आहे, मी परीक्षा देऊन एवढे दिवस झाले, मग आता जाहिरात येत नाही. तर तुमच्यासाठी एक गोष्ट आहे की इथे तुम्हाला 100 नाही 101% तुम्हाला वयोमर्यादामध्ये सूट मिळू शकते आणि मिळायलाच हवी. कारण त्यावेळी एक्झाम दिली होती तेव्हा एज बरोबर बसत होतं. जाहिरात आली त्यावेळी जर तुमचं एज क्रॉस होत असेल तर आपण ही मागणी 100% करू शकतो आणि ही मागणी करायची देखील गरज नाही. कारण जेव्हा परिपत्रक आणखी येईल, ज्यावेळी सेकंड फेजच्या जाहिरात येतील त्यावेळी कदाचित एज रिलॅक्सेशन 2-1 वर्षांनी वाढवून दिलेलं असू शकतं असं मला वाटतं. कारण बरोबर एक्झाम झाल्यापासून 2 वर्षांनंतर पुढची फेज होत आहे, सेकंड फेज होत आहे, तर त्यामुळे एज रिलॅक्सेशन मिळेल आणि नाही मिळालं तर त्यासाठी आपण पुन्हा प्रयत्न करू. सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहे तर ती गोष्ट मिळूनच आहे. त्यानंतर जे तुमचं आरक्षण आहे, SCBCचं आरक्षण आहे, तर त्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये एक आहे की त्यांना देखील एडिटिंगची संधी मिळणार आहे, एडिटचा टॅब मिळणार आहे. मग टॅब कुणाकुणाला मिळेल, कुणाकुणाला एडिटिंगची संधी मिळेल? तर आता बघा, सगळ्यात अगोदर जो पहिली आपला फेज 1 झालं होतं त्यावेळी 12 फेब्रुवारी 2023 पर्यंतचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा जे तुमचं सगळंच क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता आपल्या कुठल्या TET CTETच्या पात्रता तोपर्यंतच्या ऍड करायच्या होत्या. फक्त त्यामधून कुणाला रिलॅक्सेशन मिळालं होतं? जे CTET क्वालिफाईड होते आणि ज्यांचा रिझल्ट बाकी होता, नंतर त्यांचा रिझल्ट लागला आणि मग ते पास झाले, परंतु त्यांनी एक्झाम दिलेली होती आणि त्यांनाच फक्त नंतर संधी दिलेली होती. मग बाकीचे जे नंतर ऑगस्टमध्ये झाली किंवा त्यानंतर या वर्षामध्ये जे CTET आणि टेट झाली तर त्यांना मग संधी, तर ती संधी मिळेल का? किंवा आजच्या डेटला ज्यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन वाढवलेलं आहे, ज्यांचा आता 2024 मध्ये एखादी डिग्री कंप्लीट झाली आहे किंवा जे विद्यार्थी त्यावेळी अपियर होते, मग त्यांना संधी मिळेल का? कारण जाहिरात नव्याने येत आहे तर या संदर्भामध्ये मित्रांनो सूचना येतीलच. कारण परीक्षा तुम्ही त्यावेळी दिली होती, त्यावेळी एज्युकेशन क्वालिफिकेशन त्या संदर्भामध्ये होतं, पण तुम्ही थोडासा माझा अंदाज सांगते की कदाचित मी 100% म्हणत नाही, त्यासाठी तुम्ही मागणी केली तर कदाचित अशा प्रकारे होऊ शकते. परंतु कदाचित जर तुमचं 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत जे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा पात्रता तिथपर्यंत ग्राह्य धरून फक्त तुमचे जे वयोमर्यादामध्ये सूट मिळू शकते असं मला वाटतं. परंतु जर जाहिरात नव्याने येत असेल तर मधले जे विद्यार्थी नंतर CTET क्वालिफाईड झाले, TET आता TETचा आपला रिझल्ट येईलच, TET क्वालिफाईड झाले तर यांनाही संधी मिळावी सेकंड फेजसाठी, तर त्यासाठी प्रयत्न चालू आहे. फक्त आणि फक्त जाहिरात उशिरा आली म्हणून कदाचित संधी मिळू शकते, परंतु एक्झाम अगोदर झालेली आहे. या दोन गोष्टी असल्यामुळे तर या गोष्टी थोड्याशा संमिश्र आहेत. कदाचित या ठिकाणी कोर्ट केस होऊ शकते या गोष्टीच्या संदर्भामध्ये जर संधी दिली नाही तर. परंतु थर्ड टेटमध्ये यांना संधी 100% 110% त्यांना संधी मिळणार आहे. फक्त ही जी सेकंड फेज आहे त्यामध्ये असं होऊ शकतं असं मला वाटतं. कारण की एक्झाम अगोदर झालेली आहे, जाहिरात जरी उशिरा पडली असेल तरी त्यावेळी एक्झाम दिलेले जे होते आणि त्यावेळी जो क्रायटेरिया होता, क्वालिफिकेशनचा क्रायटेरिया होता, त्यानुसार त्यांना संधी मिळेल. फक्त जी गोष्ट ज्यांचं एजचा प्रॉब्लेम आलाय त्यांना फक्त रिलॅक्सेशन मिळू शकतं. पण हे डिपेंड आहे आता कशावर, ज्यावेळी नोटिफिकेशन येईल आणि तुमची मागणी त्या पद्धतीने असेल तर त्या पद्धतीने या गोष्टी घडू शकतात. आता राहिलं की मॅडम सेकंड फेज होणार आहे तर मग थर्ड टेटचं काय? तर एक गोष्ट थर्ड टेटवाल्यांनी डोक्यात फिट करून घ्या, थर्ड टेट 100% होणार आहे. आणि थर्ड टेट ही आता जी नंतर संच मान्यता होत आहे ना मित्रांनो त्यावर होत आहे. आणि जी सेकंड फेज जी आहे ना ती अगोदरच्याच संच मान्यतेमध्ये ज्या जागा रिक्त होत्या ना, ज्या जागा भरल्या गेलेल्या नव्हत्या, ज्या जागा ऑलरेडी त्यांच्या या जागा इतक्या 30,000 शिक्षक भरती होणार आहे, त्या जागा त्यांच्या ऑलरेडी ठरलेल्या होत्या संच मान्यतेनंतर, तर त्याच जागेवरती भरती होत आहे. नव्याने पुन्हा ज्या तुमच्या संच मान्यतेच्या जागा या सेकंड फेज मध्ये येत नाहीये
की तुम्हाला मी आता जे सांगितलं की नव्याने जाहिराती, त्या नव्याने जाहिराती नाही, त्यावेळी त्यांना जाहिरातीमध्ये प्रॉब्लेम आला होता, मग ते 3 महिन्यानंतर देणार होते. तुम्हाला माहिती आहे की दर 3-3 महिन्यानंतर शिक्षक भरती होणार आहे किंवा जाहिराती येणार आहे असं सांगितलं गेलेलं होतं. परंतु नंतर ज्या प्रकारे आपल्या निवडणुका लागल्या आणि त्यामुळे तो जो टप्पा झाला नाही आणि आता 8 महिन्यांनंतर तो पुढचा 8 महिन्यांनंतर म्हणजे सध्याच्या सिच्युएशनला हा व्हिडिओ बनवते तेव्हा 8 महिने झालेले आहेत. तर 8 महिन्यानंतर जेव्हा सेकंड फेज होत आहे तर त्यामुळे त्याच जाहिराती आहेत. आता राहिला थर्ड टेटचा. खूप जणांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे, यावर मी स्पेशल व्हिडिओ देखील बनवणार आहे, पण यामध्ये एक तुम्हाला हा मुद्दा ऍड करून देते की थर्ड टेट आणि सेकंड फेज याचा संबंध नाहीये. थर्ड टेटच्या ज्या जागा आहेत त्या नवीन संच मान्यतेनंतर होणार आहे. त्यासाठी मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की जर थर्ड टेट होणार असेल ना तर आपण एक मागणी लावून धरू की अगोदर जाहिराती नंतर थर्ड टेट. तर यामुळे काय होणार, तुमचा हा एजचा जो प्रॉब्लेम होतोय तो होणार नाही. त्याचबरोबर जाहिरात एक्झाम घेतल्यानंतर 1.5-2 वर्षानंतर रिलॅक्समध्ये जाहिराती येतात आणि 2-2, 3-3, 5-5 वर्ष भरती चालते, जसं की 17ची भरती आणखीही झालेली नाही. तर अशा गोष्टी घडू शकतात. त्यामुळे आपण तशा प्रकारची मागणी जर केली तर आता जे काही फर्स्ट फेज सेकंड फेज या गोष्टी घडत आहेत त्यांच्या यासारखं होणार नाही. जाहिरात आधी आली तर मी या जाहिरातीमध्ये माझ्या कॅटेगरीसाठी माझ्या सब्जेक्टसाठी मला जागा आहेत का हे मला माहीत असेल तरच मी फॉर्म भरेल, अन्यथा मी फॉर्म भरणार नाही. मागच्या वेळी असं झालं की 6 ते 12 जे आपले 6 ते 12 क्लाससाठी ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं असं झालं की बऱ्यापैकी छान छान मार्क्स होते, अगदी 154, 155 आणि त्यांच्या कास्टला त्याचबरोबर त्यांच्या सब्जेक्टला जागाच नसल्यामुळे त्यांना संधीच मिळाली नाही. आता सेकंड फेजमध्ये कदाचित त्यांना संधी मिळू शकते. तर या अशा गोष्टी घडू शकतात. तर त्यामुळे आपण तशा प्रकारची मागणी करू. हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आपण स्पेशल तो व्हिडिओ घेऊ. सध्या तरी आपलं होतं की सेकंड फेज होत आहे, तर मग सेकंड फेजमध्ये या गोष्टी होणार आहे. तुमच्या मनामध्ये जर काही डाऊट असेल की मॅडम माझं असं आहे की मला एडिटिंगच्या टॅबमध्ये मला या गोष्टी एडिट करायच्या, तुम्हाला कास्टमध्ये एडिट करायला मिळणार आहे. तुमची चुकून डेट ऑफ बर्थ चेंज झाली असेल तिला मिळणार आहे. तुमच्या नावामध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्हाला संधी मिळेल. फक्त नवीन एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला ऍड करता येईल का, तर त्यासाठी नोटिफिकेशन येऊ शकतं. एजमध्ये पण 100% तुम्हाला संधी मिळणारच आहे, एज रिलॅक्सेशन मिळणारच आहे. तर ती गोष्ट हे झाली. फक्त आपल्या पात्रता मेन टीईटी आणि सीटीईटी जे नव्याने पात्र झाले आहेत ना, तर त्यांना जर संधी मिळाली तर वेल अँड गुड, मग ते क्वालिफिकेशन तुम्हाला तिथं ऍड करता येईल. परंतु मला दोन्ही गोष्टीमध्ये थोडीसं संभ्रमावस्था वाटते की असं होऊ शकतं. तर बघूया की जाहिराती उशीर आल्या म्हणून कदाचित संधी दिली तर मग वेल अँड गुड, मग तुम्हाला संधी मिळेलच. कारण जे त्यावेळी परीक्षा झाल्यानंतर ऑगस्टमध्ये सीटीईटी पात्र झालेलं खूप जणांचे मला मेसेज आले की मॅडम आम्हाला संधी मिळायला हवी, कारण भरती प्रक्रिया लेट झाली आणि आम्ही याच वर्षामध्ये पास झालो. परंतु त्यावेळेची जी सिच्युएशन होती तुम्ही पाहिलं. आता कदाचित गोष्टी होऊ शकतात, तर ते आपण इट्स डिपेंड ऑन परिपत्रक जे काही निघेल त्यावर आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला असं वाटत असेल की ते तशा पद्धतीने निघावं तर आत्तापासूनच प्रयत्न करा. आत्तापासूनच असे प्रयत्न करा की सेकंड फेजमध्ये जाहिराती या नंतर येत आहे तर आमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जाहिरातीच्या डेटपर्यंतचं ऍड करून घ्यावं, आमचं एज आमचं जाहिरातीच्या डेटपर्यंतचं घ्यावं. या 2 गोष्टी तुम्ही जर मांडल्या तर बऱ्याचशा जणांना संधी मिळेल. बऱ्याचशा ज्या जणांवर 1-2 मार्कांमुळे एक वयातल्या 1-2 वर्षाच्या फरकामुळे अन्याय होत आहे आणि जे एवढ्या वर्षांपासून वाट बघत आहे त्यांना या सेकंड फेजमध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. बरेचसे महत्त्वाचे मुद्दे मी यामध्ये घेतलेले आहेत. तरी तुमच्या मनामध्ये काही जर डाऊट्स असतील तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आज नंतर आपण रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळे अपडेट्स मी देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला माहित आहे की आपल्या ज्या अपडेट्स असतात त्या अभ्यासपूर्वक असतात. मी सगळ्या जीआरचा बारकाईने अभ्यास करून तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येत असते. तर त्यामुळे तुम्हाला जर काहीही मनामध्ये डाऊट असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आणि त्याचबरोबर आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.